पेझारी अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी ज्यांच्या खांद्यावर तो संघ झुंज देणार गणेश बोलांग संघाला लाजवाब सामना पाहायला मिळेल। जरा डीजे कंट्रोल लाईन पण जरा आहेत का बघा सगळे चारी बाजूला खाली आहे। घनाघाती हल्ले सेमी फायनल म्हटले तर सुरुवातच छान आहे। प्रकृती नामा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा। क्या बात है, क्या बात है। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा बरी बरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। काहीच विपुलत घडलं असतं असं चित्र होतं परंतु जबरदस्त आता मात्र आमिर धुमाल यशस्वी झाला। 2 गुण निश्चितच मिळतील। काही मिनिटातच बुचकुल्यात पडलंय भैरवनाथ पेझारी परंतु भैरवनाथ पेझारी संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो पाहायला मिळेल। नंबर 2 वर निलेश पाटील घणाघाती हल्ला चढवतोय अनुभव पणाला लावतोय। हो आज विनीत पाटील आणि कोपरा रक्षकांनी जबरदस्त कामगिरीला सुरुवात केली आहे। बोजा पडतोय मात्र बोनस निश्चितच आहे। नंबर 1 चा सामना चुरशीचा होईल यातील मात्र शंका नाही कारण काही मिनिटातच होण्याचा बोजा पडतोय मात्र भैरवनाथ पेझारी म्हटलं हा माघार घेणारा संघ नव्हे। 10 नंबर काही क्षेत्ररक्षण केलंय। आमिर धुमालचा वारू रोखला गेलाय जाग्यावर थांबवलं जबरदस्त क्षेत्ररक्षण। सुरुवात आता झालेली आहे। ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे। वनवा पेट घेतोय आग ओतली जाणार मैदानात। बघावानी बघतच राहावं असं दोन्ही सामने अर्थात उपांत्य फेरीचे सामने आपण पाहत आहात। जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला जन्माला आलोय परंतु काय डिफेन्स लागले गणेश दिवला। सौरभचा वारू रोखला गेला पण वारू का रोखला गेला ज्यावेळी समोरचा मध्यरक्षक आपल्या वर दस्तक देतोय मस्तकावर त्यावेळी आपण तयार राहणं गरजेचं आहे। 1 गुण निश्चितच पाहायला मिळेल। आता मात्र तारुकचा एका वेताज भाषा आणि 1 वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे। एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणावं लागेल। अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु भैरवनाथ पेझारीला अनेक कुमारगड अजिंक्यपद मिळवून देणारा हाच तो भैरवनाथ पेझारी संघाचा युवतेचा बेताज भाषा चेतन मात्रे मैदानात चमकला। 2 गुण दिलेले आहेत। उतो नका मातो नका घेतला वसा टाको नका कॅल्क्युलेशन बिघडतोय बदलतोय चेंज होतोय। पार्थ ठाकर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कामगिरी करेल का की जेरबद्द केला जाईल पार्थ ठाकूर याला। जवाब पुन्हा एकदा चढाईची भुरा सांभाळणार। आता मात्र चेतन म्हात्रे ही एक्सप्रेस रुलावर आलेली आहे। थांबवणं कठीण जाईल। आमिर धुमाल मैदानाच्या बाहेर ऑफलाईन आहे। कोपरा रक्षकाला टिकलाय पार्थ ठाकूर।
हो आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मोहरा टिपला गेलाय. गरज आहे चेतन म्हात्रेची मैदानात. मात्र पार्थ ठाकूर ऑनलाईन. आता मात्र जबरदस्त खेळी करणार. संजीवनी दिली जाणार का? भैरवनाथ पेजारी संघाकडून चढाईसाठी सौरभ नावाचा हा एक नवयुवक. हो चुकीला माफी नाहीये आणि पुन्हा एकदा सामना रंगतोय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे टिकून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी सुद्धा इतिहास. लाईनमॅन आहे चला विनीत पाटील. लाईनमॅन आपण सज्ज, आपण सुद्धा छोटेसे पंच आहात हे विसरू नका. जवाब ही स्पर्धा यशाकडे वाढ. मैदान क्रमांक 1 अतिशय चुरशीचा सामना चालला आहे. दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. आत्ताच असं निश्चित काही सांगता येणार नाही की कुठला संघ जिंकेल. नक्कीच सर, कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात वादळाचा नाही, तर रायगडचे वादळ मैदानात धडकता आहेत. गणेश दिव्यांग संघाकडे अनुभव आहे. त्याच पद्धतीने भैरवनाथ पेजारी संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे, अनेक मैदानावर विजयाचा शंखनाद करणारा हस्त संघ आहे. हो टिपला जातोय वारंवार चुकी पाहायला मिळते. जबरदस्त खेळी पार्थ ठाकूरच्या माध्यमातून आपण आज पाहायला मिळते. आता चाललेली भावेश रोशन पाटील, भावेश रोशन म्हात्रे, चौकीचा बडा यांच्याकडून 200 रुपये आम्हाला दिलेले आहे. मंडळ आभारी आहे. अतिशय चुरसशाली मैदान क्रमांक 1 वर दिव्यांग विरुद्ध भैरवनाथ पेजारी. क्षणाला उत्कंठा वाढते. सामना यशाकडे वाटचाल करतोय. जबरदस्त सामना रसिकांच्या भेटीसाठी. संध्याकाळी 5:10 झाले आणि सेमी फायनल पाहताय. याच्यासारखा आनंद रायगडच्या रसिकांना काय असणार. खरोखर हे आदर्श ठेवावा सर्व आयोजकांनी. आयोजक तटस्थ असतील ना तर सामने असे होऊ शकतात. प्रत्येक जण आपल्या घरी दिवा लावण्यासाठी जाऊ शकतोय, आपल्या दिवांची पूजा करायला जाऊ शकतोय संध्याकाळी. एवढं आयोजन आणि नियोजन किती छान आहे. आयोजकांच्या प्रेमात पडावं असं आयोजन. आणि 5:10 आपण सेमीफायनलचा सामना पाहतो. घरचे सुद्धा खुश होतील की आमचे सर्व खेळाडू असतील, जे कबड्डी रसिक असतील, आपापल्या घरी व्यवस्थित जातील. आयोजकांनी असं मनावर घेतलं गरजेचं आहे. इतिहास रचला जातोय, परंतु या स्पर्धेचा मानकरी कोण होईल. थर्ड रेड डू ऑर डाय करो या माणूस विजयामध्ये ऑफ आहे. आणि आता मात्र स्पर्श करावा लागेल खेळाडूला. विनीत पाटील सारखा मध्यरक्षक आणि कोपरा रक्षक आमिर धुमाल. जवळजवळ 73 वर्ष आणि यशस्वी झाला. 2 गुण निश्चितच म्हणावे लागतील. टाळ्यांचा गजर मैदानात होतोय. जवळजवळ 73 वर्ष पूर्ण झालेली आहेत या मंडळाला. खरोखर धन्यवाद देईन, कारण मंडळ बनवणं खूप सोपं असतं. अनेक मंडळ निर्माण होतात, 1-2 वर्ष टिकतात आणि मात्र फुटून जातात. खरोखर काय गावाची एकी आहे छान.
पंचांचा निर्णय अंतिम राहील, वाद घालू नका. हॅलो पंचांचा निर्णय अंतिम. थांबा थांबा, सूरज अजून बाकी आहे, सूरज अजून बाकी आहे दोन्ही संघांमध्ये. परंतु सामना क्रीडांगण नंबर 1 वर महायुद्ध पाहतो. बॉलवाला आला नव्हता तो, माझ्या घरी पण नव्हता आला. दिवशी बॉलवाला सेमीफायनल झालं. भैरवनाथ केसरी आयोजित 2004 वयोगटातील स्पर्धा 5/4/2025 रोजी साकारण्यात येणार आहे. आज प्रथम क्रमांक पाहिलं 13,333, द्वितीय क्रमांक 9,999, तृतीय क्रमांक 6,766 आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा 6,766 रुपये. ही स्पर्धा 5/4/2025 म्हणजे आजच साकारण्यात येणार आहे. केसरी नगरी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हा. धन्यवाद. आता मात्र काय होईल, लोण्याचा बोजा पडला तर सांगायला कला की 2+2 4 गुण भैरवनाथ पेजारी. मी म्हटलं होतं की भैरवनाथ पेजारी संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो, परंतु पार्थ ठाकूर ही आघाडी मोडेल, कारण त्याच्यामध्ये ती धमाका निघाला. पार्थ ठाकूर हे वादळ पुन्हा एकदा चेतन म्हात्रेवर हल्ला करेल का? मात्र चेतन म्हात्रे आता यशस्वी होईल यातील मात्र शंका नाही. दोन्ही मैदानाच्या मध्ये प्रेक्षकांनी बाजूला सोडून घ्या कृपया. पलीकडचा सामना आम्हाला दिसत नाहीये. कृपया सगळ्या स्वयंसेवकांनी सगळ्यांना बाजूला करा. सागर, किरण, मधल्या प्रेक्षकांना बाजूला करा. निर्णय मान्य करा. स्पर्धा तुमच्या गावात पण असतात, तुमच्या मंडळी जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं ना. तसं आता पण आमच्या पंचाला समजून घ्या कृपया, विनंती आहे. दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी संघ नायकांनी समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी. स्पर्धा तुमच्या गावात पण असतात, तुमच्या मंडळ जेव्हा स्पर्धा असतात कृपया समजून घ्या. दोन्ही संघाला विनंती की आम्हाला विलंब परवडणार नाहीये. सामना उरकायचा लवकर, अंतिम सामना दिवसाउजेडी उरकायचा आहे, कृपया समजून घ्या. दोन्ही संघाला विनंती, निर्णय समजून घ्या कृपया. दोन्ही मैदानाच्या मध्ये असलेल्या प्रेक्षकांनी बाजूला कृपया. चला चला मित्रांनो, उतरू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. व्यवस्थित सर्वांनी प्रामाणिक खेळ केला. ही जबरदस्त स्पर्धा तुमच्यासाठी आहे. हे आयोजन ह्या 8 तास फक्त खेळाडूंसाठी आहे, विसरू नका. पुन्हा एकदा सामना मैदानात रंगतोय.
रसिकांनीच लक्ष लागलं क्रीडांगण नंबर 1 साठी घाती हल्ला चढवला जातोय आता मात्र बोनस पॉइंट ऑन आहे प्रेक्षकांनी बाजूला कृपया लहान मुलांनी जरा मागे झालं तर बरं होईल सर्व तुमच्या मागे रसिकांना सुद्धा गुणफलक समजेल का कुणाची आघाडी आणि कुणाची पिछाडी सामना सेमीफायनलचा चालू असतो रिपोर्टर आम्हाला सुद्धा निश्चितच गुणफलक समजू द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा हा सामना आणखी रंगतदार करता येईल आता मात्र आमिर धुमाल नावाचं वादळ मैदानात झोंबवणार आता मात्र यशस्वी करत असताना आमिर धुमाल याचा वारू रोखला गेलाय प्रयत्न छान